आणि आपण काढणार आहोत लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याची 2 वचनं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 42 आणि 43 ही 2 वचनं या ठिकाणी आपण वाचू. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय रीड करूया आपण. वचन. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. 43 वचन. आणि येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना दुसरा उद्गार या ठिकाणी आपण पाहतोय आणि आम्ही या ठिकाणी शिकतो की ह्या उद्गारामध्ये परमेश्वर एका चोराचं काय करतोय, तारण करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नेमकं या चोरामध्ये असं काय होतं का त्याला प्रभूने तो आशीर्वाद दिला जो आशीर्वाद तुम्हाला आणि मला पण पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, चोरामध्ये नेमकं असं काय होतं का जो आशीर्वाद त्याला मिळाला आणि तुमची आणि माझी पण इच्छा आहे की आमचं पण काय व्हावं, तारण व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर 2 ब्रदर्स आपले येतील या ठिकाणी प्लीज पुढे थांबण्यासाठी. 2 ब्रदर्स, 2 चोर. किती चोर? 2 चोर. बायबल सांगतं की येशू मध्यभागी दिलेला सर्व घटनाक्रम ते अगदी सुरुवातीपासून पाहतायत. प्रभू बरोबर काय होतंय, प्रभू कसा वागतोय. आणि मग प्रभूला आपल्या मुखातून एक उद्गार निघाला आणि तो म्हणला का आज तू माझ्या बरोबर कुठं असशील, सुख लोकात असशील. 2 पैकी एकाचं काय झालं, तारण झालं. सगळं बोला काय झालं. तारण झालं. पण त्याच्यामध्ये असं नेमकं काय आहे ते तुम्हाला आणि मला शिकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघांची पण इच्छा होती का आम्ही वाचावं, काय व्हावं, वाचावं. दोघांची पण इच्छा आहे का आम्ही वाचावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एकाने काय केलं, वरवर आशीर्वाद शोधले आणि एक खोलवर गेला. येस. हालेलुया. किती लोकांना समजलं. एकाने कसे आशीर्वाद शोधले वरवर आशीर्वाद आणि एकाने वरवरचे आशीर्वाद नाही शोधले, एक प्रभूच्या हृदयाच्या जवळच्या गोष्टी करू लागले. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला जर तारण पाहिजे असेल तर प्रभूची इच्छा आहे का आता वरवरच्या गोष्टी करू नका, येशू मध्ये खोलवर जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं जा, खोलवर जा. दोघांना पण काय पाहिजे होतं, वाचायचं होतं. दोघांना पण वाचायचं होतं. Yes. पण एक म्हणतो का माझं शरीर वाचलं पाहिजे आणि एक म्हणतो माझा आत्मा वाचला वाचला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वधस्तंभावर असताना एक चोर दुसऱ्या चोराशी बोलतो. आता ते वचन वाचू या ठिकाणी, नेमकं काय घडलं त्या ठिकाणी आपण रीड करू. त्याचंच या ठिकाणी 39 वचनापासून 39 वचन. आणि त्या टांगलेल्या अपराध्यापैकी एक जण त्याची निंदा करीत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू आपणाला व आम्हालाही तार. पुढं 40 वचन. परंतु दुसऱ्याने उत्तर देऊन त्याचा निषेध करीत म्हटले, तू त्याच दंडात असताही देवाला भीत नाहीस काय. आता एक म्हणतो का तू पण वाच आणि मला पण वाचव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण दुसरा म्हणतो का आपण जी शिक्षा भोगतोय ना ती योग्य भोगतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाच्या दैवितेवर तू चिन्ह ठेवू, प्रश्न ठेवू नकोस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा असं म्हणत नाही मला वाचव, हा काय म्हणतो तू पण वाच आणि मला पण वाचव. पण हा व्यक्ती म्हणतो का नाही आपण जी शिक्षा भोगतोय ती योग्य आहे, पण याच्या ठाई काही दोष दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ह्या व्यक्तीने असे शब्द बोलले जे कोणाला आवडले, येशूला आवडले. सगळे बोला कोणाला आवडले. येशूला आणि आवडले. ह्याचे शब्द फक्त वरवरचे आहेत. कसले आहेत? वरवरचे शब्द. बाबा फक्त माझं शरीर वाचलं पाहिजे, फक्त Yes. माझं. शरीरच वाचलं पण याचं काय पाहिजे. वाचला, आत्मा वाचला. आज प्रभूची इच्छा आहे का अनेक ख्रिस्ती विश्वासणारे फक्त वरवरचे आशीर्वाद घेतात. कोणते? वरवरचे आशीर्वाद. प्रभूची इच्छा आहे का फक्त वरवरचे आशीर्वाद घेऊ नका, प्रभूच्या हृदयाच्या खोलवर जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला तुमच्यातून नेमकं काय पाहिजे ते समजण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय पाहिजे कोणाला माहिती आहे परमेश्वराला आणि माहिती देव आहे. त्याची काळजी घेतो, पण देवाला नेमकं माझ्याकडून काय पाहिजे ते मला समजलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या व्यक्तीला वाटतं का मला वाचावं, मला काय करावं, वाचावं. यांनी स्वतःचा विचार केला पण त्यांनी देवाच्या हृदयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूनी एक दाखला सांगितला गुप्त ठेवीचा. कोणता? गुप्त ठेवीचा दाखला. वाचू या ठिकाणी आपण रीड. तो पारंगत होता, सगळं काही तो करून बसला, त्याला यश मिळालं नाही. पण बायबल सांगतं का त्याच दिवशी सकाळी बरोबर कोण आला, येशू आला. आणि असं लिहिलंय का जे समुद्राच्या काठी तारू लागले होते ना, पेत्राचं तारू बघून त्याच्यामध्ये कोण गेला, येशू गेला. कारण येशूला त्याची गरज माहिती, त्याची गरज माहिती आणि म्हणून आहे. प्रभू त्याला म्हणला खोल घेऊन चल आणि जाळं टाक. त्यांनी जाळं टाकलं, त्याला काय भेटलं, भरपूर मासे भेटले. आता प्रभू त्याच्या गरजे त्याच्या बरोबर उभं राहिला का नाही, येस राहिला. राहिला चर्च. येस का राहिला. बदस त्याची गरज जी होती त्याच्यात देव उभा राहिला का नाही राहिला. येस राहिला. पण पेत्राने काय केलं, मासे बघून भामावला नाही, त्यांनी ते केलं जे देवाच्या हृदयाला आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मासे पकडून तो विस्मित झाला आणि प्रभूला येऊन म्हणतो, हे प्रभू
माझ्यापासून कसा हो, दूर हो, मी कसा व्यक्ती आहे. पापी व्यक्ती आहे. म्हणजे पहा, प्रभू त्याची गरज पूर्ण करतो आणि तो देवाच्या हृदयाच्या जवळ जाऊन ती गोष्ट पूर्ण करतो जी देवाला आवडणार आहे. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय. वरवरचे आशीर्वाद घेतले, मासे घेतले, घरी गेला का? नाही गेला. येशूच्या कसा गेला? खोल खोलवर गेला. गेला. कसं गेला? खोल गेला. आणि प्रभू म्हणला की आजपासून तू मासे धरणारा नाही. कोण बनवल तुला? माणसे धरणारा बनवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू मासे पकडशील ना, ह्या संपतील, उद्या परत लागतील. येस, पण तू माणसे पकडू लागला तर माशाची काळजी करू नको, ऑटोमॅटिक मासे येऊन तुला मिळतील. येस, आमेन. किती लोकांना समजतं. जर पेत्र कोणाच्या मागे गेला असता, माशाच्याच मागे मासे आज उद्या काय होऊन जातील, संपून जातील. पण ज्यास तू येशूच्या हृदयाजवळ जाशील, कोणाच्या हृदयाजवळ? येशूच्या खोलवर हृदयाजवळ जाशील, असे आशीर्वाद देवाकडून तुला मिळणार का? भविष्यात माशाची काळजी तुला करावी लागणार नाही. खोलवर जायचंच. कसं जा? खोलवर. देव तुमच्या गरजा जाणतो, तुम्ही देवाचं हृदय जाणा. येस, आमेन. त्यांनी जाणलं का प्रभूच्या हृदयाला काय पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कई नावाचा व्यक्ती, असं लिहिलंय, येशू फक्त बोललाच तर लोकांनी बडबड केली. येस, लोकांनी काय केली? बडबड सुरू कारण केली. त्याचं कॅरेक्टर चांगलं नव्हतं. कारण तो टॅक्स घ्यायचं म्हणजे जकात घ्यायचं काम करायचं. आणि म्हणून यहुदी लोक, जे लोक रोमी लोकांसाठी काम करायचे, त्या लोकांची घृणा करायची. येस, आणि त्यात काय काम करायचा? जकात घ्यायचं. आणि म्हणून ते लोक अशा लोकांना बहिष्कृत करून टाकायचे. पण बायबल सांगतं का येशू त्या घरी येऊन त्या घराची शोभा काय केली? वाढवली. का पण वाढवली की नाही वाढवली? येस, वाढवली. ज्या व्यक्तीला कोणी जवळ करत नाही, ज्या व्यक्तीला कोणी विचारत नाही, श्रीमंती भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण अशा लोकांना लोक जवळ करत नाही, त्या व्यक्तीच्या घराची शोभा कोणी वाढवली? येशूने वाढवली. चर्च घरी येशू येऊन आनंदी झाला नाही, आता त्यांनी ते केलं जे देवाच्या हृदयाला आवडतं. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक आशीर्वाद घेतात आणि गप बसून घेतात. असं काही करा का देवाच्या हृदयाजवळ जा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या चोरांनी वरच्या गोष्टी मागितल्या नाही, असं काही केलं का देवाच्या मनाजवळ गेला. येस, आणि ते म्हणला आजच, कधी? आजच आजच माझ्या बरोबर कुठं असशील? सुख लोकात असशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर नकोय, कसं जा? खोलवर जा. खोलवर जायचं. येस, व्यभिचारी स्त्री, आता आपण ऐकलं, पापापासून तिला शिक्षा मिळणार होती, तिचा प्राण कोणी वाचवला? येशूने वाचवलं. थँक्यू म्हणून घरी गेली का परत विचार केला का देवासाठी काहीतरी करायचं? येस, देवासाठी काहीतरी. कमॉन. येस, जी व्यभिचारी स्त्री होती, कुणी प्राण वाचवला? येशूने प्राण बरोबर वाचवला. म्हणला पुन्हा काय करू नकोस. पाप करू नकोस. घरी जाऊन बसली का परत तिने विचार केला का कोणाची महिमा करायची? येशूची महिमा करायची. म्हणजे ती विचार करतीये कोणाचा? येशूचा. पेत्र विचार करतोय प्रभूचा, जक्क Yes. विचार करतोय परमेश्वराचा. आशीर्वाद घेऊन गप बसू नका, देवाच्या हृदयाच्या खोलवर जा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमच्या गरजा पूर्ण करतो, तुम्ही देवाच्या हृदयाची इच्छा पूर्ण करा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते आशीर्वाद मिळतील जे चोराला मिळाले. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चोर असून प्रभू म्हणतो का आज तू माझ्यावर कुठं जाशील? सुख लोकात आज असशील. देवाची इच्छा का तुम्ही आणि मी पण कुठं गेलो पाहिजे? सुख लोकात गेलो पाहिजे. आशीर्वाद घेऊन आम्ही सुख लोकात जाणार नाही, देवाच्या मनाची इच्छा जाणून आम्ही सुख लोकात जाणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवरचे आशीर्वाद नकोय, खोलवर जा. येस, कसं जा? खोलवर जा. कमॉन, किती लोकांना समज. आज फक्त आपण कसे आहोत? वरवरती आनंदित आहोत. वर दिलं, देवाला धन्यवाद. अरे पण त्या देवासाठी मी काय करावं? येस, पेत्र मासे घेऊन हा विचार करतो का प्रभू तुझ्यासाठी काय करावं? येस, जक्का विचार करतो तुझ्या महिमेसाठी काय करावं? ती स्त्री विचार करते तुझ्या महिमेसाठी काय करावं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढंच काय तर दुष्ट आत्मा एका व्यक्तीमध्ये घुसला होता गरसेकाच्या प्रांतामध्ये. Yes. आणि दुष्ट आत्म्याचं सैन्य प्रभूने बाहेर काढलं. घरी गेला, वस्त्र बदलले. काय बदलले? वस्त्र बदलले. आणि म्हणला प्रभू येशू मला तुझ्या मागे यायचं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुझ्या मागे यायचंय. म्हणजे त्यांनी जाणून घेतलं का प्रभू तुला आमच्याकडून नेमकं काय पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे चर्च का आपल्याला कळलं पाहिजे का आमच्या प्रभूला काय पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवरचे आशीर्वाद नकोय, खोलवर जा. आतमध्ये मोठा खजाना आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतमध्ये मोठा खजाना जर आहे. शेतकऱ्यांनी आतलं शेत उकरलं नाही, त्याला काय माहिती आतमध्ये काय ठेवलं. येस, प्रेज द लॉर्ड. चला, गुड फ्रायडे आलो, आता पुनरुत्थान दिवसाला येईल. आणि त्यात डाएट कधी? क्रिसमसला. सगळे बोला कधी? क्रिसमसला. किंवा जर समस्या आल्या त्याच दिवशी कुठे येणार? चर्चला येणार. जाणून घे देवाला काय पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तू लक्ष लावणार नाही, देवाला शोधणार नाही, बायबल सांगतं वेळ आहे तोपर्यंत कोणाला शोधा. देवाला शोधा. सगळे बोला कोणाला शोधा. देवाला मग शोधा. कुणी वेळ काढला पाहिजे. येस, कमॉन, काढला पाहिजे का नाही? येस, काढला पाहिजे. देव आनंदी नाही आज. मी काल पण मोदी गुरुवारमध्ये सांगत होतो का ख्रिसमसच्या फेरीला सगळे येतील कॅरलसाठी. कशासाठी? कॅरल्सला. पुनरुत्थान गाजवायला कोणीच आलं नाही. मग देव आनंदी नाहीये. तुझ्याकडून नेमकं देवाला काय पाहिजे हे तुला समजत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्या घरी पण येतो ना, तुमच्यासाठी येत नाही. तुमच्या अवतीभोवती जे नवीन लोक राहतात त्यांच्यापर्यंत देवाचं वाणी जावी म्हणून तुमच्या घरी पोहोच. येस,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचं काम आहे का तुम्ही लोकांच्या घरी पोहोचले पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं. कोणाचा गौरव करा. देवाचा गौरव करा. आज आपण ते करत नाही जे आपण केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर शोधाल ना तर लाईफ बदलणार नाही. चर्च खोलवर जा आणि जर तुम्ही डीप मध्ये जाल मग तुम्हाला खरे आशीर्वाद भेटतील. Yes. म्हणून देवाने काय केलं, गुप्त ठेवीचा दाखला सांगितला. Yes. तो म्हणला जो धन होतं ते वर नव्हतं, कुठं होतं, खोल होतं. खोलमध्ये होतं. जर तुम्ही खोलवर जाल मग तुम्हाला खरं धन सापडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र मासे घेऊन बसला असता तर पुढचे आशीर्वाद जे प्रभू त्याला देणार होता ते भेटले असते का? नसते तो भेटले. एक चांगला सेवक बनू शकला असता का? नसता. जस तो खोलवर गेला मग त्याला कळलं की त्याच्यामध्ये एक चांगला सेवक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही खोलवर जाल मग खरे आशीर्वाद कोणाकडून येतील. देवाकडून हे येतील. जे आम्ही आता घर आहे, गाडी आहे, नोकरी आहे, हे खरे आशीर्वाद नाहीयेत. हे आज हे तुझ्या डगमग करतील. येस. पण जर देवाचा अनुग्रह तुला मिळाला, देवाचा अभिषेक तुला मिळाला तर ते आशीर्वाद तुझ्या कायमस्वरूपी राहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वर नकोय. कसं जा, खोलवर जा. खोलवर जा. जास्त तू खोलवर जाशील खरे आशीर्वाद तुला मिळतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च खूप कमी टाइम भेटला चोराला. कोणाला? चोराला या चोरांना किती टाइम भेटला? खूप. कमी टाइम पण त्या कमी टाइम मध्ये त्यांनी असं काही केलं का देवाचं मन त्यांनी आकर्षित करून घेतलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 उद्गार कोणाच्या मुखातले? येशूच्या मुखात. सगळे बोला, कोणाच्या मुखातले? येशूच्या मुखात. आणि त्या 7 उद्गारातला एक उद्गार या चोरासाठी होत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधी गोष्ट नाही चर्च. किती उद्गार? 7 उद्गार. येशूचे 7 शेवटचे वधस्तंभावरचे उद्गार आणि त्याच्यापैकी पण एक उद्गार कोणासाठी चाललाय? त्या चोरासाठी. कमॉन, त्या चोराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं. एक चोर सगळ्यांचं लक्ष काय करतोय? वेधून घेतोय. वेधून घेतो आणि प्रत्येक वर्षी ज्या जी वचन बोललं जातं या चोराची आठवण केली जाते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा का लक्ष वेधून घ्या कोणाचं, देवाचं. आणि असं काही करा का त्या हृदयाजवळ जा. येस. आमेन. जो देवाच्या हृदयाजवळ जाईल प्रभू त्याला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर नकोय. कसं? वरवरती नकोय. खोलवर जा. कसं जा? खोलवर जा. कमान सगळे बोला, कसं जा? खोलवर जा. आपण खोलवर गेलं पाहिजे. Yes. खोलवर जाल तर खरे आशीर्वाद येतील आणि प्रभूची महिमा होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे चर्च का वर नकोय. आज वरवरचे भरपूर लोक आहेत पण खोलवर नाही. कसे नाही? खोलवर नाही. म्हणजे कधी कधी पहा आपल्या नातेवाईकामध्ये असं असतं, म्हणजे काही मित्र आपले असे असतात का ते नातेवातले नाही आहेत पण नातं कसं आहे? घट्ट आहे. कसं आहे? घट्ट आहे. असे तुमच्या लाईफमध्ये लोक असतात का तुमचे नातेवाईक ते नाही आहेत, तुमचे नातेवाईक ते नाही. पण तुमचं नातं कसं आहे? घट्ट आहे. आपण म्हणतो अरे माझा भाऊ पण माझ्या एवढा जवळ नाही, एवढा माझा जवळचा भाऊ या का? कारण तो तुमच्या मनाशी जडलाय. काय जडलाय? मनाशी आणि तुमचे लोक जवळचे असून तुमच्याशी जुडले नाहीत. काही लोक तर तसंच आहे येशूमध्ये. येशूमध्ये आहे पण देवाच्या मनाशी जुडले नाहीत अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त म्हणायला कोणामध्ये? येशूमध्ये. फक्त म्हणायला ख्रिस्ती आहे, म्हणायला विश्वासणार आहे पण देवाच्या हृदयाशी जडले नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या हृदयाला जडल्या जायचं. येस. त्याला काय आवडणार आहे हे पारखून घ्या म्हणजे प्रभू तुम्हाला ब्लेस कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्तिगत जीवन नकोय. आता ह्या जीवनातून देवाला काय महिमा मिळेल हा विचार केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही तिघा लोक, पेत्र मासे मिळाले, येस. पापी स्त्रीला जीवन मिळालं आणि जक्कईला शोभा मिळाली. हे तिघं पण मिळालेले आशीर्वाद हरवले नाही. त्याच्या पलीकडे जाऊन कोणाला शोधलं? येशूला देवाला. शोधलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक चमत्कार घेतात आणि कुठं बसतात? घरी बसतात. नंतर परत दिसतच नाही. देवाची इच्छा आहे चर्च का जर तुला दिले ना घरी बसण्यासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र म्हणला पाहिजे प्रभू मासे दिले, मासे बघू का तुला बघू? कमान, कोणाला बघू? माशाला बघू का? आमचं तुला असंच बघू? आशीर्वाद आले प्रभू. आता आशीर्वादाकडे बघायचं का तुझ्याकडे बघायचं? आशीर्वाद दिले पण कुणी? परमेश्वराने मग ते कसे सोडायचे? अरे तुला कळलंच नाही का खोलवर कसं जायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे दिलं ते देवाने दिलं, जे तू देवाला धरशील देव याही पेक्षा मोठे चमत्कार करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव थोडं देऊन पारखतो. कसं? थोडं देऊन पाहतो. आणि जे थोडक्यात विश्वासू असतील त्यांना पुष्कळ दिलं जाईल. येस. आणि जे आमेन. थोडक्यात विश्वासू नाहीये जे आहेत ते पण प्रभू काढून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढून घेण्याच्या पूर्वी देवाकडे फिरा. येस. कोणाकडे? देवाकडे. जे दिलंय ना ते निघून जाईल, जे आहे ना ते उडून जाईल. पण जर तू देवाला धरून राहिला तर देवाचा अनुग्रह पुन्हा तुझ्यावर राहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? समजतंय चर्च? पेत्राचा फर्स्ट टाइम नव्हता, नंतर पण मासे पकडायला गेला आणि त्याला मासे भेटत नव्हते आणि प्रभू म्हणला का पुन्हा राईट साईडला काय टाक, जाळं टाक. आणि 153 मासे पुन्हा प्रभूने पेत्राला मिळवून दिले. येस. का? कारण देवाचं हृदय त्यांनी जाणलं होतं का देवाला संतोषकारक काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाचं मन जाणा आणि जो देवाचं हृदय जाणल त्या व्यक्तीला प्रभू ब्लेस करणार. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? खोलवर जाणार का? तर फक्त गरजेपुरतं प्रार्थना, नाही गरजेपुरतं आराधना, नाही. तसं नकोय. गरज लागली तर सगळ्यातून पहिले चर्चला. कधी सगळ्यात पहिले गरज असेल तर सगळ्यातून पहिले प्रार्थना, गरज असेल तर सगळं घर कुठं उपास प्रार्थना. देव म्हणतो गरजेच्या पलीकडे जाऊन तू देवाला शोधलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो गरजेच्या पलीकडे जाऊन देवाला शोधल त्या व्यक्तीला प्रभू ब्लेस करतात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी मंडळी बना प्रभूची का प्रभू तुमच्या प्रती आनंदी पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणला नाही पाहिजे हा स्वार्थी. हा कसा आहे? स्वार्थी आहे. गरज असेल तोच परत मला शोधतो. हा तो व्यक्ती आहे का गरजेच्या पलीकडे जाऊन मला जाणणारा, माझी महिमा करणारा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रभूचं येणं जवळ आहे, पण प्रभूला असे लोक पाहिजेत जे आत्म्याने तयार आहेत. Yes. म्हणून आत्म्याने तयार व्हा आणि देवाला वर वर नाही, देवाला खोलवर शोधा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? जाणार का खोलवर? येस तुम्हाला काय आवडतंय महत्वाचं नाही, देवाला काय आवडतं ते महत्वाचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं शौलाने एक ठिकाणी एका राज्यात प्रभू त्याला पाठवलं. म्हणला इथं सगळं जाळून टाक. त्यांनी पाहिलं मेंढर चांगलेत, मेंढर चांगले आहेत. घेऊन आला. आणि मग देवाचा सेवक शमूएल आला आणि तो म्हणला रे मेंढराचा आवाज येतो. तो म्हणला प्रभूसाठी आणले. कोणासाठी आणले? प्रभूसाठी आणले. तो म्हणला ही जी गोष्ट तू केली नाही देवाला न आवडणारी. येस तुला काय आवडतं त्यात देव आनंदी नाही, देवाला काय आवडतं त्यात देव आनंदी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. म्हणला रे एवढी मेंढर आणले, देवाला अर्पण देतो. तुझा आनंद कशात आहे ना ते महत्वाचं नाही, देवाचा आनंद कशात आहे ना ते महत्वाचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या हिशोबाने देवाकडे पाहू नका, देवाच्या हिशोबाने देवाकडे पाहायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला काय संतोषकारक आहे हे ओळखून घ्या आणि देव तुम्हाला ब्लेस कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, जाणार का खोलवर? येस येणार का बायबल स्टडीला? कमॉन, हा की नाही? येस येस का फक्त आशीर्वाद सभा? नाही. फक्त आशीर्वाद सभा. प्रत्येक प्रार्थनेत आपणच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्ष पाहणारे पण कधी विचार करतात तूच दिसतो दरवेळेस. कमॉन, कळतं चर्च. वचनात वाढ. कशात वाढ? वचनामध्ये वचन खरा खजिना आहे. येस वचन तुझ्याकडे पाहिजे. जर वचन तुझ्याकडे असेल प्रभूचा अनुभव तुझ्यावर असणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज रोज बायबल वाचा, रोज प्रार्थना करा आणि एव्हरी संडे तुम्ही चर्चला पाहिजेच. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रत्येक रविवारी चर्चला येतात? कमॉन, प्रॉपर. खूप बारके आहात अजून. प्रॉपर प्रत्येक संडे कुठं पाहिजे? चर्चला पाहिजे. प्रत्येक संडे तुम्ही प्रभूच्या महिमेत पाहिजे. Yes. डेली घरामध्ये प्रे झाली पाहिजे, डेली वर्शिप केली पाहिजे. आठवड्यात एक तरी 2 तरी उपवास झालेच पाहिजे. आता 40 झाले, संपले नाही, पुढे पण कंटिन्यू करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे लोक 40 उपवास करतात, आजचा उपवास शेवटचा नाही, उद्याचा उपवास शेवटचा आहे, मोजून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उद्या 40 उपवास पूर्ण होतात, आज नाही चर्च. म्हणजे लोक वचन शोधत नाही. त्यांना वाटतं गुड फ्रायडे आला, 40 उपवास काय झाले? संपून गेले. तू कधी शोधलत नाही वचन. अरे मोजून तरी बघ. राखेच्या बुधवारापासून 40 उपवास. तुला कळलं गुड फ्रायडेला नाही, उद्या शनिवारी 40 उपवास पूर्ण होतात. पण लोकांना ते पण माहित नाही, वचन कधी बघतच नाही. पहिलेपासून चाललं मी पण तेवढंच करणार. आतमध्ये जा. कसं जा? खोलवर जा. खोलवर जा, म्हणजे तुला सत्य कळलं आणि तू ब्लेस होशील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणजे 40 उपवास मध्ये पण डुप्लिकेटपणा, त्याच्यामध्ये पण एक चोरला. येस 39 नाही, टॅली करतो. प्रभूला 39 फटके, माझे पण 39 उपवास. म्हणला 40 आणि करतो 39. प्रेज द लॉर्ड. सत्य नाही माहीत. तुम्ही लोकांना विचारून बघा, लोकांना वाटतं आजचा उपवास कसला आहे. लास्ट वचन माहीतच नाही, कधी वाचायचा प्रयत्नच नाही केला. पहिलेपासून चाललं ना, चालू द्या. अरे खोलवर जा. खोलवर जाशील तर तुला सत्य समजणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांना वचन माहित नाही. वचन जाणार, सत्य तुम्ही जाणार आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चोराला सत्य कळलं आणि तो त्या शेवटच्या क्षणाला का नाही होणार, वाचल्या गेला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हा वरवरच्या आशीर्वाद पाहतो. कोणते पाहतो? वरवरच्या आशीर्वाद. वरवरच्या आशीर्वाद काय देणार नाही, पण खोलवरच्या आशीर्वाद तुमचा आत्मा वाचवतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, घेणार का स्टँड देवासाठी? येस प्रभूसाठी उभे राहा. Yes. प्रभू तुम्हाला ब्लेस करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभा राहूया आपण, प्रे करूया. हे पित्या तुला महिमा देतो, तुझी स्तुती करतो. होय दे बाप्पा. माझ्या गरजा काय, मला काय हवंय नकोय हे सगळं तुला ठाऊक आहे. होय पित्या. आणि तू बरोबर योग्य समय तिथं पोहोचला. येस पेत्रांनी बोलवलं नाही, तू पोहोचला. येस लॉर्ड. पापी स्त्री तुला हाक मारली नाही, तिथे तू पोहोचला. येस जक्कई तुला आमंत्रण केलं नाही, तिथे तू पोहोचला. येस लॉर्ड. आमच्या गरजात तू नेहमी हजर. होय दे बाप्पा. आम्हाला कसली गरज आहे, आम्हाला काय लागतं प्रभू याचा विचार तू करतो. येस मग तुला काय आवडतं याचा विचार आम्ही पण केला पाहिजे. येस फादर. प्रभू वरवरचे आशीर्वाद नकोय, होय आता देवा. मला खोलवर जायचं. होय पित्या. म्हणून प्रभू मी प्रार्थना करतो येस प्रत्येकासाठी. प्रभू Yes. वरवरचे बिलीवर नकोय, येस नामधारी बिलीवर नकोय, Yes.
आत्म्यातून खरेपणातून बिलीवर आम्हाला बनवू होय दे देव प्रभू. बाप्पा. आणि आम्हातून तुझी महिमा होऊ दे. होय. तू म्हणला तुम्ही निवडलेला वंशज व राजकीय याजकगण Yes, आहात yes. आणि याजकातून पूर्ण महिमा देवाला होय गेली देव पाहिजे. बाप्पा. प्रभू आजपासून यांची प्रेयर वाढव, यांचं वचन वाढव. येस हे रविवारच्या भक्तीला फेथफुल असू दे. Yes, yes, हे Lord. फक्त सणापुरते मर्यादित नसावेत. होय देव त्याच्या बाप्पा. पलीकडे जाऊन देवा तुला शोधू देत पित्या. Yes, yes, आणि तेव्हा तुझी Master. महिमा होऊ दे. होय देव आणि आमच्या बाप्पा. प्रार्थना आमच्या फक्त गरजा पुरता नकोय. आमचं बायबल वाचतं फक्त एक वचन नको, एक अध्याय नकोय प्रभू. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुझं अध्ययन केलं होय पाहिजे. देव बाप्पा. म्हणून पवित्र आत्मा प्रत्येकावर पाखर घाल. आणि आज हे लोक निर्धार करू दे का मला खोलवर जायचं. येस म्हणा प्रभू येशू. प्रभू येशू. सगळे बोला प्रभू येशू. प्रभू येशू. वरवरचे आशीर्वाद नाही, वरवरचे आशीर्वाद नाही, खोलवर जायचं. खोलवर जायचे. कारण खरं धन, खरं धन, सगळे बोला खरं धन खरं धन हे आतमध्ये आहे हे आतमध्ये आणि आहे त्याद्वारे मी ब्लेस होणार आहे. आणि त्याद्वारे मी ब्लेस होणार आहे. आमेन.